आणि सापळे काका त्या कामगारांना म्हटले, ए वहिनी का ना उंची पिंजर दे. अरे बापरे म्हटलं, आमच्याकडे पिंजर म्हणजे गवत कापल्यानंतर आता पिंजर त्यांनी तर बांधून दिलं. परत ते बाहेर काढत होते ना, म्हटलं ते पिंजर देत आहे थांब थोडा वेळ, ते काय देत आहेत आधी बघ आणि बघ ठरव ते काय बोलण्याच्या टोन वरनं त्याला शब्द सुरुवातीला बरेचसे लोक रेषावरचे होते आणि त्यांचे काही शब्द जे होते ते इथे शिव्या म्हणून आणि त्यामुळे पटकन ते वर्गात बोलले म्हणजे पाटील सर्व होते तेवढे एवढं गोंधळ व्हायचं तोंडी लावायला पण शिवी लागते. मजाच नाही. येतच नाही. कोल्हापूरचा भावा शब्द जागतिक झाला. माणूस असतो एकमेकांना धडकताय आणि काय भावा असं म्हणतं की साईडने जातात. पण काही शब्द बदनाम झाले, बसणे शब्द बदनाम झाले. तसा तुम्ही मग सांगितलं अडाणी शब्द बदनाम झाला. अडाणी शब्दाचा मूळ अर्थ माहिती आहे, ज्याला शेतातला सगळं समजतं तो अडाणी समजतो तो, आणि काउंटर करून टाकला. समजत नाही तो, त्याला नांगर भरता येतं. गेले ना त्यावेळी त्यांना असं म्हटलं होतं की तुम्ही आता टेक्नॉलॉजीची मुलं आहात होय ना, तुम्हालाच वाटते की भाषा कशाला पाहिजे. भाषा गरजेचीच नाही ना, म्हणजे तुमचं सगळं काय असेल ते त्या यांत्रिकीकरणाशी सुरू युद्ध आहे. तर म्हटलं त्या रायगड बांधलेल्या त्या हिरोजी इंदोरकरांची भाषा कुठली होती, त्याने कुठं पदवी घेतली होती, त्याला कुठलं पुस्तक होतं नव्हतं ना. काड्याच्या पेटीत बसेल इतकं सिल्क आपण तयार करत होतो, साडी एक बसत होती, त्याने कुठलं शिकलं होतं, काय नव्हतं तिथे. उगीच काहीतरी ते. आणि कसं आहे ते शब्द वापरावे म्हणजे दुसऱ्या भाषेतले, पण आपल्याकडे पर्याय असताना वापरू नये. आताची मुलं ना प्रत्येक शब्दाला सो मी असे केलं आणि सो मी तसे केलं, त्या सोला कुठली अर्थ नाही. जर्मनमध्ये जायचं असेल ना तर ते सांगतात की किमान बोलणे पण जर्मन शिकायला मग आमच्याकडे शिकायला. एक मोठं उदाहरण जिल्ह्यातलं सांगतो, लोकांना माहिती आहे. आपल्या जिल्ह्यातल्या पहिल्या IAS 1988 बॅचच्या पहिल्या IAS महिला आहे सुषमा शरद तायशेके, त्यांनी IAS ला स्पेशल विषय मराठी लिटरेचर घेतला आणि IAS केले. ज्या आता मोदी साहेबांच्या सेक्रेटरी म्हणून केंद्रीय सचिवांना रिटायर झाल्या, आणि आता फ्रान्सचा हायड्रोजन एनर्जी जी चालू आहे त्याची सगळी भारताच्या चीप आहे. ते आठवीवाडचे ज्या माणसाला 5वीला पहिल्यांदा चप्पल मिळालं आणि 5वीला कोल्हापूरला त्यांनी ऍडमिशन घेताना ते कोल्हापूरला आले. एक दिवस राहावं लागत होतं, ती गाडी परकीची नव्हती, दुसऱ्या दिवशी ऍडमिशन घेऊन जायचं त्यांचं. सकाळी उठले, प्रातःविधीला जायचं आहे, ऑल ओव्हर इज आवर होतं गावाकडे, कुठेही जा. इथं गेल्यानंतर ती दरवाजा बघितला, ते भांड बघितलं, ते पळून आले हे काही वेगळं आहे म्हणून. आणि तो माणूस IAS झाला आणि मग हेलिकॉप्टर घेऊन गावात आल्यावर त्याला माहित झालं की हा माणूस वेगळा आहे. जे त्यांच्या बरोबर जपानला जाणाऱ्या गावात एक मारुती होता, त्या आयुष्यभर त्याला मारुती सुझुकी मिळत होती, कारण त्यावेळी नुसतीच मारुती सुझुकी लॉन्च झाली होती. आणि गेल्या वर्षी 2025ला ज्ञानेश्वर मुळे जूनमध्ये रिटायर झाले आणि त्यांची मुलगी IAS झाली आणि तिने मराठी घेतलं होतं.